उमरा कौसा इथून संभाजी ब्रिगेडला तक्रार आली होती आणि संभाजी ब्रिगेडने त्वरित त्यांच्यावर अंमलबजावणी केली। खर्डी जो रस्ता दिवा येथे जातो तिथे 12 महिने गटाराचं पाणी व ड्रेनेजचं पाणी वाहत असतं। जो रस्ता खर्डीवरून दिव्याला जातो तिकडे दिवा प्रभाग समितीचं ऑफिस आहे। त्याच रस्त्यावरून बरेचसे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी तिथून प्रवास करतात। तरी देखील कोणीही त्याची नोंद घेत नसल्याने संभाजी ब्रिगेडनी त्याची नोंद घेतली आणि आज त्याची पाहणी करून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणीही केली आहे। त्याच रस्त्यावर न्यू स्टार इंग्लिश शाळा आहे। त्या शाळेमध्ये कमीत कमी हजारो मुलं शिकत असतात। त्याच आजूबाजूला बरेचसे हॉल आहेत आणि त्यांच्या बाजूला मस्जिदही आहेत, जिथे रोज नमाजाला लोक येतात। त्यांची काय अवस्था होते हे आज शिवश्री चंद्रशेखर पवार ठाणे जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेडने डोळ्यांनी पाहिले व पदाधिकारी यांना पाहिले। आमदार, खासदार, माजी नगरसेवक तिथून प्रवास करतात, तरी देखील तिथं आजपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। म्हणून संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेऊन त्या जागेचा आणि त्या रस्त्याच्या बाजूला जे गटारं व ड्रेनेजचं पाणी वाहत आहे तिथे मोठमोठे खड्डे रस्त्यावर आहेत आणि आजूबाजूला चेंबर्ससुद्धा नाहीत। बरीच घटना घडलेल्या आहेत। तिथे वाहतूक जात नसताना बरेचसे अपघातही होत आहेत। हॉलमध्ये कार्यक्रमासाठी येणारी सुद्धा मुलं बरीचशी चेंबर नसल्यामुळे खड्ड्यात पडलेली आहेत आणि तिकडची जी शाळा आहे त्या शाळेचे नाव न्यू स्टार इंग्लिश स्कूल। त्यांच्या प्रिन्सिपलला भेटून बरीचशी चर्चा झाली आणि त्यांनी बराच वेळा प्रशासनाला पत्रही लिहिलेलं आहे, पण अजूनपर्यंत कोणीही त्यांची दखल घेतलेली नाही। पण संभाजी ब्रिगेडच्या मार्फत निवाडा करण्याचं आणि आश्वासन देऊन तिकडच्या जनतेला दिलेलं आहे। जर लवकरात लवकर याचा निवाडा झाला नाही तर संभाजी ब्रिगेड आक्रमक भूमिका घेऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि याची जिम्मेदारी शासन व प्रशासनावर असेल। त्यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ता शिवश्री चंद्रशेखर पवार ठाणे जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, शिवश्री इक्रार खान तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, शिवमती सहगुप्ता शहा महिला आघाडी उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, शिवश्री शिरीन शेख महिला तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, शिवमती रुबीना अप्पा व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती होते। जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आम्ही जे इकडे आलेलो आहे की आम्हाला याच्या अगोदर संभाजी ब्रिगेडला इकडे तक्रार मिळालेली आहे की वर्षाच्या 12 महिने इकडे पाण्याचं घाणेरडं पाणी म्हणजे ड्रेनेजचं पाणी, गटाराचं पाणी हे वाहत राहते 12 महिने। याची आम्हाला तक्रार मिळाली म्हणून आज आम्ही इथे संभाजी ब्रिगेडने याची दखल घेतली। ठीक आहे, आज तुम्ही रस्ता बघत आहात, हा जो रस्ता आहे तो प्रभाग समितीला जातो आणि हा रस्त्याचं नाव आहे खर्डी रस्ता। प्रभाग समितीला जातो, तिकडे प्रभाग समितीला उच्च अधिकारी, प्रशासन, शासनाची लोक इथून रोज जातात, पण त्यांना ते दिसत नाहीये का? जर आज टीएमसीने एक मोठा मुद्दा उचललेला आहे। कुठला मुद्दा उचलला आहे की फवारणी आणि सफाई अभियान। मग त्यांना ही सफाई दिसत नाही का? हे गटर बघा, सफाई दिसत नाही का यांना? जर उद्या माणसांना डेंग्यू मलेरिया झाला तर ह्याचा जिम्मेदार कोण असणार? प्रशासन ना, राईट। आणि आज जर तुम्ही पाहिलं तर इकडे तुम्ही बघितलं तर तिकडे अक्षरशः चेंबर जे ते ओपन चेंबर आहेत मागे आणि ते ओपन चेंबर आहे आणि इकडे 1000 मुलं शाळेत शिकतात। त्या शाळेचं नाव न्यू स्टार इंग्लिश स्कूल। 1000 मुलं या शाळेमध्ये शिकतात आणि त्याच्यातला त्यांचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांना काल मी वैयक्तिक भेटलो, त्या प्रिन्सिपल म्हटले की आम्ही पण इकडे तक्रार दिली होती, आम्ही पण लेटर दिलं, पण ह्या लोकांनी अध्यापक त्यांनी अजून त्याच्यावरती कारवाई नाही केलेली आहे। आणि इकडे मोठमोठे हॉल्स पण आहेत, जसे इथे स्टार गार्डन हॉल आहे, फलक गार्डन हॉल आहे। इकडे म्हणजे चांगले चांगले लोक लग्नासाठी, आणि आता लग्नाचा हे चालू आहे, सीझन चालू आहे, चांगले चांगले लोक इथे लग्नाला येतात। आणि मागे एकदा जेव्हा लग्नाला माणसं आली होती त्यातला एक मुलगा त्या गटरामध्ये पडला, गटराला पण त्या शाळेवाल्याने त्याला साफ करून त्याला व्यवस्थित केलं। म्हणजे याचा अर्थ असा आहे की शासन झोपलंय, प्रशासन झोपलंय का? म्हणजे त्यांना दिसत नाही का? इथे येणारे मोठे मोठे अधिकारी त्यांना दिसत नाहीये का? आम्ही टीएमसी कमिशनरला हे पत्र देणार आहोत आणि लवकरात लवकर ह्या गोष्टीवरती जर अंमलात जर नाही आणल्या तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून आंदोलन करून आमच्या संभाजी ब्रिगेडच्या बाण्यामध्ये आम्ही त्यांना समजवू। दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का, आज एवढा मोठा त्रास जो लोकांना होतोय, इथे महिला आहे, तिकडे आतमध्ये एक मस्जिद आहे, अशी मस्जिद आहे, तिकडे नमाजी लोक येतात, तर त्या नमाजी लोकांना किती त्रास होत असेल, किती लोकांना त्रास होत असेल। याची फक्त दखल जर टीएमसीने घेतली नाही, प्रशासनाने घेतली नाही तर संभाजी ब्रिगेड नक्कीच याची दखल घेऊन त्याला
म्हणजे मग त्याच्यानंतर पुढचं जे आम्ही करू मग शासन आणि प्रशासन त्याचं जिम्मेदार असणार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. आजपर्यंत मी हे बघितलंय की जागेवरती अतिक्रम होतं, जागांवरती अतिक्रम होतं, पण मी आज पाहिलं की गटावरती पण अतिक्रमण व्हायला लागलेलं आहे. धन्य आहे टीएमसीचा.